हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार झटपट अशी बनणारी तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी एखादी तुम्हाला आवडली नसेल तर तोंडाला चव येण्यासाठी अशी दहीतली मिरची म्हणजे दही मिरची म्हणा, आणि खूप मस्त लागते ही मिरची। इथे मी 50 ग्रॅम मिरच्या घेतल्यात, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात, हे बघा पाहू शकता तुम्ही। आता याला आपण मध्यभागातून असं कट करून घ्यायचं आहे। यात तुम्ही सपक मिरचीचा पण वापर करू शकता, मी इथे तिखट मिरची वापरली आहे आणि आंबट आणि तिखट अशा चवीची ही मिरची खूप छान लागते। हे बघा अशा पद्धतीने सर्व मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे। चवीला अगदी भन्नाट अशी लागते ही मिरची। काही नसेल तर नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही मिरचीची म्हणजे दही मिरचीची रेसिपी। हे बघा अशा पद्धतीने आपल्या सर्व मिरच्या कट करून झाल्यात। आता इकडे गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आपल्याला, आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे। आणि तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही जिरं मस्त असं फुललं आहे। आता यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचलेला लसूण टाकला आहे, किंवा तुम्ही चिरून पण टाकू शकता। आणि नंतर जी आपण चिरलेली हिरवी मिरची होती ना, ते टाकून घेऊन व्यवस्थित आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे। आणि मी 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशोप घेतलेलं, त्यामुळे याला चव खूप छान येते। आणि हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या हिरव्या मिरच्या परतून घेते आहे मी मस्त असं, कारण मिरची कच्ची राहिली ना व्यवस्थित लागणार नाही, त्यासाठी व्यवस्थित त्याला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा जी आपण जिरे आणि बडीशोपची पूड वाटलेली ती टाकून घेतली आहे मी, कारण बडीशोपची एक वेगळीच चव असते ना, ती खूप मस्त लागते यामध्ये। आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, कारण मिरचीला मीठ लागेल। आणि मी इथे ना 1 वाटी विकतचं जे पॅकेटचं दही असतं ना ते वापरलं आहे, आणि पाव चमचा हळद टाकली आहे। तुम्ही घरचंही दही वापरू शकता, तुमच्या मिरचीनुसार तुम्ही दही कमी जास्ती करू शकता। आणि दही टाकताना तुम्ही गॅसची फ्लेम ही लोच ठेवा, किंवा तुम्ही गॅस बंद करून पण दही टाकून नंतर थोड्या वेळाने गॅस चालू करू शकता, कारण गॅस जर तुम्ही हाय फ्लेमवर ठेवलात तर जे दही असेल ते फाटेल, दहीच्या गाठी वेगळे होतील आणि पाणी वेगळं होईल। त्यासाठी कधीही दही टाकताना लो फ्लेमवरती गॅस करूनच दही टाका। 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून हे मस्त आपल्या मिरच्या असं शिजवून घ्यायच्या आहेत, त्यासाठी झाकण ठेवून घ्या आणि झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आता 1-2 मिनिटानंतर झाकण काढून पाहते। हे बघा आता मी ही मिरची शिजली आहे का, म्हणजे मऊ पडली आहे का नाही ते पाहते। माझी मिरची शिजली होती म्हणून मी काय केलं, गॅस बंद केला। गॅस बंद करून यामध्ये शेंगाचं कूट टाकून घेत आहे, 1 चमचाभर शेंगाचं कूट टाकून घ्यायचं आहे। नंतर गॅस बंद करून आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे। आपली मिरची तयार आहे। अगदी 7 ते 8 मिनिटात आपली मिरची तयार होते। हे बघा खाण्यासाठी मिरची तयार आहे, आणि तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, इवन भातासोबतही खाऊ शकता। खूप मस्त लागते आंबट तिखट चवीची ही मिरची। तर नक्की ट्राय करून बघा, आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।